हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेली श्री शिवसूत्रे, अध्याय 3, सूत्र क्रमांक 21. मग्न हा स्वचित्तेन प्रविशेत. तुरीय अवस्थेत योगी स्वात्म्यात प्रविष्ट होतो. कुंडलिनी शक्ती जागृत करून योगी साक्षात्कारी होतो. तो तम, रज आणि सत्व अशा त्रिगुणांच्या पलीकडे जातो. त्याला रिपू विचलित करू शकत नाही. समोर प्रसंग किंवा घटना काय घडत आहे याचे त्याला भान असते, परंतु तो प्रसंग तसाच घडायचा होता, ती घटना तशीच घडायची होती ही जाणीव त्याला असते. त्यामध्ये तो ढवळाढवळ करत नाही. जे आहे त्याचा जसाच्या तसा तो स्वीकार करतो, कारण त्याने जागृत, स्वप्न, सुषुप्ती या अवस्थाही पार केलेल्या असतात. तो सदा तुरीय अवस्थेत असतो. त्यामुळे त्याच्यात रिपू उदित होत नाही. काहीही घडू दे, त्याला क्रोध, लोभ, मोह होत नाही. रिपू तयार होत नसल्यामुळे तो रिपूंच्या आहारी जायचा प्रश्नच निर्माण होत नाही. प्राणायाम, ओंकार साधना, महामंत्राचा जप आणि ध्यान अशा साधनेमुळे त्याच्या शरीरात सतत स्पंदने तयार होत राहतात. त्यामुळे तो सतत दिव्य ऊर्जा क्षेत्रातच असतो. त्याच्यात ती दिव्य चेतना सदा सर्वदा जागृत असते. आत्मचैतन्य दशेत तो मग्न असतो. असा योगी स्वचित्तात प्रविष्ट होतो. चित्त आणि अंतरात्मा यांचा योग जुळून येतो. एक शास्त्रज्ञ सदा त्याच्या संशोधन कार्यात मग्न असायचा. ते संशोधन आणि तो या पलीकडे त्याला इतर काही जीवन नव्हते. एकदा नेहमीप्रमाणे त्याच्या नोकराने त्याचे जेवण त्याला त्याच्या प्रयोगशाळेत आणून दिले. इतर कामे करून नोकर भांडी, ताट वगैरे न्यायला आला. पाहतो तर जेवण तसेच होते. त्या नोकराने विचार केला की अन्न वाया जाण्यापेक्षा ते खावे. त्याने ते अन्न खाल्ले. थोड्या वेळाने तो शास्त्रज्ञ संशोधनाच्या कार्यातून व्युत्थान दशेत आला. त्याला काहीतरी करायचे राहून गेले असा भास झाला, म्हणून तो जेवणाच्या टेबलापाशी आला. तेथे जेवण अगोदरच झाल्याच्या खुणा त्याला दिसल्या. तेव्हा तो स्वतःशीच म्हणाला, अरे, मी केव्हा तरी जेवलो वाटतं. चला, बरे झाले. असे म्हणून तो पुन्हा संशोधनाच्या कामात मग्न झाला. सूत्र क्रमांक 22. प्राण सम आचारे समदर्शनम. शिवतत्वात समरूपता आल्यामुळे योग्याला सर्वत्र शिवतत्वाचे दर्शन होते. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीनही अवस्थांमध्ये योगी सजग असतो. असा योगी यथाकालावधी तुरीय अवस्थेत मग्न होतो. त्याला एका शिवतत्वाशिवाय इतर अन्य कसलाही भाव राहत नाही. असा योगी स्वचा साक्षात्कारी जेव्हा स्वतःला शिवतत्वातच सामावून नित्यजीवन व्यतीत करू लागतो, तेव्हा त्याला अजून एक साक्षात्कार होतो. त्याला जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी, चराचर सृष्टीमध्ये सर्वत्र शिवतत्व दिसू लागते. तो जाणतो की एका शिवतत्वाशिवाय अन्य काहीही नाही आणि असूही शकत नाही. त्याला आकलन होते की अंतस्थ शिवतत्वाला काहीही एक असे नाव नाही. नाव त्याच्या देहाला आहे, त्या तत्वाला नव्हे. तत्व सर्वव्यापी असते. त्याला स्वतःमधून
अहम ब्रह्मास्मी असा नाद ऐकायला येऊ लागतो. हे एक नित्य स्फुरण असते. हळूहळू हा नाद त्याला त्याच्या सभोवताली प्रत्येक वस्तूमधून ऐकू येऊ लागतो. त्याच्यातील शिवतत्वाची सीमा आता मर्यादित राहत नाही. ती शिवतत्वाची भावना सर्व विश्व व्यापून वर उरते. आदरणीय रवींद्रनाथजी टागोरांना परमात्म्याची अनुभूती अजून मिळालेली नव्हती. त्यांची परमात्म्याबद्दल उत्सुकता दिवसेंदिवस वाढत जात होती. तो कसा आहे त्याचे आकलन होत नव्हते. तसेच जोपर्यंत परमात्म्याबद्दल नक्की जाणीव होत नव्हती तोपर्यंत परमात्म्याबद्दल ठाम मत तयार होत नव्हते. असेच एका वर्षी सकाळी सूर्य वर आल्यानंतर त्या हंगामाचा पहिला पाऊस धो धो पडला. जिकडे तिकडे पाणी साचले, डबकी तळी तयार झाली. थोड्या वेळाने पाऊस थांबला. हळूच सूर्यकिरणे भूमीवर पसरली. रवींद्रनाथजी रस्त्यावरून चालले होते. त्यांनी पाहिले की पाण्याच्या प्रत्येक डबक्यात, तळ्यात एकाच एक सूर्याचे प्रतिबिंब दिसत होते. रवींद्रनाथजी आनंदाने डोलू लागले, नाचू लागले, म्हणू लागले, परमात्मा जाणला. त्यांना परमात्म्याचा साक्षात्कार झाला. हरिओम.